वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग फॉर द मशीन लर्निंग याचा सिलेबस समजून घेणार आहे। फॉर द MSBT डिप्लोमा सेकंड इयर सेमिस्टर थर्ड जी ब्रांच आहे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, DS म्हणजे डेटा सायन्स, या सगळ्या ब्रांचसाठी हा सिलेबस इथे कॉमन आहे फॉर द स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग फॉर द मशीन लर्निंग। त्याचा जो कोर्स कोड आहे तो कोड आहे 31307। मग या सिलेबसमध्ये कुठले कुठले चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या चॅप्टरला ते जास्त वेटेज दिले गेलेलं आहे हे डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा आता सिलेबस समजून घेऊ। आता सर्वात पहिले आपल्याला इथे सिलेबसमध्ये जो टॉपिक स्टडी करायचा आहे, चॅप्टर स्टडी करायचं आहे, स्टॅटिस्टिकल टेक्निक, एकदम सिंपल चॅप्टर आहे आणि सर्वात जास्त वेटेज याला दिलेलं आहे। बघा ऑलरेडी आपण बेसिक मॅथमॅटिक्समध्ये बघा हा जो सब्जेक्ट आहे स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग फॉर द मशीन लर्निंग, तुम्ही त्याला मॅथमॅटिक्स 3 बोलू शकता। बघा ओनली फॉर द AN, AI आणि DS याच ब्रांचसाठी हा सिलेबस आहे, सब्जेक्ट आहे। याला आमची मॅथमॅटिक्स 3 बोलू शकता कारण सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सगळं इथे तुम्हाला करायचं आहे। बघा स्टॅटिस्टिकल टेक्निक हा तुमचा फर्स्ट चॅप्टर, त्याचं वेटेज आहे 20 मार्क्स। त्याच्यामध्ये तुम्हाला हे तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्सने स्टडी केलं होतं, मीन, मीडियन आणि मोड, त्याचे ग्रुप डेटा, अनग्रुप डेटा, याचे न्यूमेरिकल, रॉ डेटा याचे न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे आहे। त्याचबरोबर रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज याचे न्यूमेरिकल स्टडी करायचे आहेत आणि एकदम सिंपल आहे, सिम्पली तुम्हाला इथे ते स्टेप्स फॉलो करायचे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। देन नेक्स्ट आहे तुमचा स्टॅटिस्टिकल मेथड। तर स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये आपल्याला इथे स्टडी करायचे फिटिंग कर्व आणि फिटिंग पॅराबोला, मग फिटिंग लाईन आणि फिटिंग कर्व याचे न्यूमेरिकल आपल्याला इथे स्टडी करायचे। त्यानंतर कोरिलेशन, कोव्हॅरन्स याचेसुद्धा न्यूमेरिकल स्टडी करायचे आहेत, त्याचं वेटेज आहे 14 मार्क्सचं 14 मार्क्स। देन प्रोबॅबिलिटी ऑफ रँडम व्हेरिएबल याचे न्यूमेरिकल आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत, त्याचं वेटेज इथे 8 मार्क्सचं। तर इंटरपोलेशन, बघा इंटरपोलेशन सुद्धा एकदम सिंपल चॅप्टर आहे, त्यामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटरपोलेशन असे न्यूमेरिकल आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत, त्याचं वेटेज आहे 14 मार्क्सचं। देन सॅम्पलिंग मेथड, बघा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कारण याच्यामध्ये हा सेम चॅप्टर तुम्हाला इथे डिग्रीमध्ये सुद्धा भेटेल। म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला डिग्रीला ॲडमिशन घेतल्यानंतर मॅथमॅटिक्स 3 किंवा मॅथमॅटिक्स 4मध्ये हा सेम चॅप्टर तिथे आहे आणि सेम सिलेबस तुम्हाला तिथे स्टडी करायचे आहे। सॅम्पलिंग मेथड स्टडी करायचे आहेत, देन हायपोथेसिस स्टडी करायचे आहे, नल हायपोथेसिस स्टडी करायचे, सिग्निफिकन्स स्टडी करायचे आहेत, लेवल ऑफ सिग्निफिकन्स स्टडी करायचे, देन टी डिस्ट्रीब्युशन स्टडी करायचं आहे, ची स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन मेथड स्टडी करायची आहे। अशा प्रकारचे मेथड तुम्हाला इथे स्टडी करायचे, त्याचं वेटेज आहे 14 मार्क्सचं। बघा 14 + 14 + 14 42, 42 + 8 50, 50 + 20 70 मार्क्स। तर टोटल तुमचं इथे MSBT जो पेपर असेल 70 मार्क्सचा पेपर असेल, प्लस तुमच्या 2 युनिट टेस्ट होतील 30 मार्क्सच्या, त्याचा ॲव्हरेज इथे कन्सिडर केला जाईल। 70 + 30 100 आउट ऑफ तुम्हाला इथे 40 मार्क्स पाहिजेत। बघा अशा प्रकारचं तुमचं इथे डिस्ट्रीब्युशन आहे, एकदम सिंपल आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।